गोपीनाथराव मुंडे. मुंडे म्हणलं की तुम्हाला आठवतं की बी-जे-पी बरोबर राहणारे म्हणजे पहिलेचे जे जमान्यातले मुंडे होते ते होते गोपीनाथराव मुंडे. त्यांनी त्यांच्या बीड जिल्ह्याला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे चांगले काम केले आणि चांगले काम करून काही ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये त्याने उद्योगधंदे आणले आणि ते बी-जे-पी बरोबर होते. बी-जे-पी बरोबर असल्यामुळं त्यांच्या निधनानंतर गोपीनाथराव मुंडे आणि त्यांची मुलगी परत त्यांच्या माघारी आमदार आणि खासदार व्हायला तयार झाले. मग नंतरनं त्यांची हिस्ट्री थोडीफार वेगळी होती. आता हिस्ट्री थोडी बीड जिल्ह्याची चेंज झालेली आहे. का? तर जो झालेला काल परवाचा खून संतोष देशमुखांचा आणि त्या खुनामुळे ह्यांचं पूर्ण राजकारण आणि यांच्या जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे नंतरनं काय-काय झालं हे सगळं ए टू झेड बाहेर पडलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत याचबद्दल आणि याच जी बीड जिल्ह्यामध्ये थोडीफार काही घटना झाली आहे, जी की आपण याच व्हिडिओमधनं आज बघणार आहोत. तर आज या व्हिडिओमध्ये मुंडे भगीन म्हणजे मुंडेंची मुलगी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हा पुतण्या. तर ह्या अगोदर ज्यावेळेस हे बी-जे-पीचं एकत्र सत्तेवरती सरकार एकत्र आलं नव्हतं बी-जे-पी, अजित पवार गट आणि शिंदे गट हे तिघं एकत्र आले नव्हते. याच्या अगोदर काँग्रेस सत्तेत होती. शरद पवार सत्तेत होते आणि अजित पवार शरद पवारकडेच होते. ह्याच्या अगोदर हे एकमेकाला बोलत नव्हते. नंतरनं यांचं वेगवेगळे झाले. वेगवेगळे झाले म्हणजे शिंदे गटात फूट पडली, शिवसेनेत फूट पडली, परत अजित गट राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडल्यानंतर मग इकडं बी-जे-पी सरकार स्थापन झालं शिंदे गट आणि अजित पवार गटाला घेऊन. मग हे नंतरनं दोघे भाऊ एकत्र आले, असे आरोप लावले जात आहेत. म्हणजे म्हणतायत काही जण मुंडेने आणि बंधू-भगिनींनी त्यांच्या बंधू-भगिनीच्या मामी म्हणजे सारंगी महाजन यांनी असे आरोप केलेले आहेत, की यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला जाऊन भेट घेतली आणि तिथे भरपूर काही आरोप केलेले आहेत, ज्याने की मुंडेंनी त्यांची जमीन लाटली म्हणजे लुटली त्यांच्या काही माणसासोबत राहून, असे त्यांचे आरोप आहेत. तर आपण बघूया काय या व्हिडिओमध्ये. तर मुंडे बंधू-भगिनींच्या मामी सारंगी महाजन हे त्यांच्या मामी आहेत. यांनी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याने म्हटलं आहे, की मुंडे साहेबांनी कमावलेली इज्जत हे दोघं जण घालतायत बहीण-भाऊ आणि मातीतच घातली म्हणून डायरेक्ट त्यांनी सडकून टीका केलेली आहे. सारंगी महाजन यांनी सांगितले, की धनंजय मुंडे जेलमध्ये ठेवून सरकारी जेवण खाऊ द्या म्हणजे यांना त्यांची माणुसकी आणि जे आपले गोपीनाथराव मुंडे यांनी काम केलेले होते, हे का का काम कामाला काळिमा फासणारे हे दोघं काम करतायत, असं सारंगी महाजन यांचं म्हणणं आहे. तर सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना धीर देत लेकरांसाठी खंबीरपणे उभं राहा असं सांगितलं. त्यांनी संतोष देशमुख यांच्या भावाशी संवाद साधला आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सारंगी महाजन यांनी आरोप केला, की धनंजय मुंडे यांनी जिरेवाडीतली 3 कोटीची जमीन हडपली आहे, जी की सारंगी महाजन यांची होती. त्यांनी धमकावत कोऱ्या बॉन्ड पेपरवर सह्या घेतल्यात आणि जमीन त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर केली आहे. पंकजा मुंडे यांचा देखील यात सहभाग आहे असल्याचा त्यांनी खूप मोठा आरोप केलेला आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. पण मित्रांनो, हे वरच्या बोलणं झालं. जर हे असं काही असेल, त्यांनी धनंजय मुंडेवरती पण केस केलेली आहे. बहुतेक कोर्टामध्ये केस चालू आहे ती. आणि अशा जर गोष्टी बीडमध्ये घडत असेल, तर असे खूप याचे मोठमोठे आरोप यांच्यावर केलेले आहेत, जे की आपल्या द संतोष देशमुखची हत्या झाली, याच्यामध्ये पण त्यांचा सहभाग आहे, असं म्हणण्यात येतंय. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि सारंगी महाजन यांनी देखील त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
तर मित्रांनो, अशा जमीन लाटणं, शेती लुटणं, हडपणं हे असे भरपूर प्रकार बीडमध्ये पहिले माहीत नव्हते. नंतर ना आता त्यांच्या संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर माहिती होत आहेत आणि हे माहिती झाल्यानं मग त्यामुळं हे सगळं प्रकरण बाहेर पडलं आणि त्याच्यामध्ये पण ज्यांच्यावर अन्याय झाले होते, काही शेतकऱ्याची पण जमीन हडपले म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घेतलेत, जे की वाल्मिक कराड याने पैसे घेतलेत, असं काही शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे. बघू याच्यावर सरकार काय पावलं उचलते का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या इतरांना पण सांगा आणि शेअर करा. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील, तर त्यांना सोशल मीडियावर आणण्यासाठी प्रयत्न करा आणि हे लोकांना माहिती झाल्यानंतर तुम्हाला काही मदत करू शकतील. जर आपला व्हिडिओमध्ये नवीन असाल, तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.